नमस्कार मंडळी. तर बघा, आता बाजारामध्ये आपल्याला मेथी भरपूर प्रमाणात भेटते. तर आपण मेथीचे पराठे म्हणा किंवा मेथीची भाजी नेहमीच करतो. तर आता मी करणार आहे मेथीचे पकोडे. तर काय करायचं, मेथी बारीक स्वच्छ धुवून बारीक चिरून त्यामध्ये अर्धी वाटी जर तांदळाचं पीठ घेतलं तर 1 वाटी बेसनाचं पीठ घ्यायचं आणि त्यामध्ये मग लाल तिखट टाकायचं आणि ओवा ओवा असतो ना, ओवा हातावरती चांगला चोळून तो पण घालायचा. त्यामध्ये बाधत नाही. कधी कधी बेसन वगैरे असतं तर कुणाला नाही जमत, म्हणून ओवा घालायचा किंचित. आणि त्यामध्ये घालायचं चवीपुरती मीठ, आलं लसणाची पेस्ट आणि हे सर्व घालून छान मिक्स करून घ्यायचं अगोदर. आणि मग त्यामध्ये पाणी घालायचं थोडं थोडं, जसं आपल्याला पाहिजे. कारण की पीठ एकदम जास्त घट्ट पण आहे, एकदम पातळ पण नाही, असं मध्यम प्रमाणात छान मिक्स करून घ्यायचं. त्याचा गोळा तयार करून घ्यायचा आणि एक 10 ते 15 मिनटं ठेवून द्यायचा. तर बघा, आपला गोळा तयार झालेला आहे. आपण त्याला 10 ते 15 मिनटं ठेवून देऊया. तर बघा, आता छान मुरला आहे तो. सगळं मसाला त्यात एकजीव झाला आहे. मग आता काय करायचं, हाताला तेल लावून घ्यायचं आणि त्याचे असे छोटे छोटे पकोडे टाईप गोळे तयार करून घ्यायचे. आणि मग तेल एका साईडला छान गरम करून घ्यायचं कडकडीत. आणि जेव्हा आपण ही पकोडे टाकू त्यावेळेला मात्र गॅस बारीक करून घ्यायचा. कारण की काय होतं, फास्ट गॅस ठेवला तर वरतून फक्त शेकले जातात आणि आतमध्ये कच्चं राहतं. म्हणून काय, जरा फ्राय करताना बारीक गॅसवरच करायचं आणि छान असं खरपूस रंग येईपर्यंत छान फ्राय करून घ्यायचं. नक्की तुम्ही करून बघा, मुलांनासुद्धा आवडेल. मुलांना भाजी खायचा कंटाळा येतो, तर हे करून दिलं ना तो मुलं आवडीने खातात. कडू लागलं तरी खातात. जर तुम्ही केलं आणि तुम्हाला जर आवडलं तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक करा. आणि बघा, आता ही छान खरपूस. आणि हे ना पकोडे तुम्ही कढी बनवली ना, कढीबरोबर पण खूप छान लागतात. तर बघा, आता हे तयार झालेले आहेत छानपैकी. खरपूस भाजून झालेले आहेत आपले, खरपूस फ्राय झालेले आहेत. तर बघा, यांना पण तुम्ही सॉसबरोबर खाऊ शकता किंवा हिरवी चटणी बनवली तरी छान लागतात, हिरवी चटणीबरोबर आपले खोबऱ्याची. आणि बघा, हे कढीबरोबर ते एक नंबर लागते. थोड्या वेळ कढीमध्ये ठेवायचं, 1-2-3 मिनटं चांगलं घोळून घ्यायचं. आणि मग त्यात चांगली मुरली, पकोडा मुरला ना की बघा कसलं भारी लागतं. नक्की तुम्ही ट्राय करा. बाय, थँक्यू.